Good morning, students, and welcome back to our online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied first chapter, Introduction to Bookkeeping and Accountancy. Under this chapter, we have studied difference between bookkeeping and accountancy, meaning and definition of accountancy, methods of accounting system, and characteristics of accounting information. I hope you all understood this concept. Today's lecture I will explaining basic accounting terminologies. So let's start our lecture. Basic accounting terminologies. Account in order to have better understanding of accounting, it is necessary to know the meanings of certain basic terms used in accounting. Accounting is a versatile system which serves a large number of purposes in the modern business world. Hence, the following terminologies need to be understood. याचाच अर्थ म्हणजे अकाउंट चांगले समजून घेण्यासाठी अकाउंटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजीज जाणून घेणे आवश्यक आहे. अकाउंटिंग इज अ वर्सटाईल सिस्टीम की ज्यामुळे आधुनिक व्यावसायिक जगात मोठ्या प्रमाणावर उद्देश प्रदान करणे. म्हणून खालील अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज समजून घेणे आवश्यक आहे. बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. Transaction, there are two types of transaction, monetary transaction and non-monetary transactions. Monetary transactions, there are two types of transaction, cash transaction and credit transaction. And also non-monetary transaction is called barter transaction. आता या ट्रान्झॅक्शनचे आपण पुढे इन्फॉर्मेशन बघूया. एक्झॅक्टली ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन अँड नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन याचा अर्थ काय आहे आणि त्याचे जे आपल्याला टाइप्स दिलेले आहेत ते आपण पुढे एक एक टाइप बघूयात. फर्स्ट, ट्रान्झॅक्शन. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ इज नोन ॲज अ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन याचा अर्थ व्यवहार. दोन व्यक्तींमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजेच व्यवहार होय. ट्रान्झॅक्शनमध्ये फर्स्ट टाइप आहे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड अ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. ओनली मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन अकाउंटिंगमध्ये फक्त मॉनेटरी ट्रान्झॅक्शन घेतले जातात. मॉनेटरी ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ असते की ज्यामध्ये पैशाची देवाणघेवाण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट केली जाते. मॉनेटरी ट्रान्झॅक्शनमध्ये फर्स्ट टाइप आहे कॅश ट्रान्झॅक्शन. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसीव इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन की ज्याला आपण रोख व्यवहार म्हणतो. ज्या व्यवसायात रोख पैसे दिले जातात किंवा घेतले जातात अशा व्यवहारांना कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच रोख व्यवहार असे म्हटले जाते. कॅश ट्रान्झॅक्शनचे आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000 म्हणजेच काय की रोखीने वस्तू खरेदी करणे 15,000 रुपयांचे. सेकंड एक्झाम्पल आहे पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000 म्हणजेच काय की आपण 5,000 रुपये वेतन दिले म्हणजे या व्यवहारांना कॅश ट्रान्झॅक्शन असे म्हटले जाते. त्यानंतर मॉनेटरी ट्रान्झॅक्शनमध्ये सेकंड टाइप आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसीव इमिडिएटली ॲट द टाइम ऑफ अ ट्रान्झॅक्शन बट इट इज पेड ऑर रिसीव ॲट अ लेटर डेट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन याचा अर्थ उधारीचे व्यवहार म्हणजे व्यवहाराच्या वेळी ताबडतोब रोख रक्कम घेतली जात नाही.
ज्या वेळेस रोखचा वापर केला जात नाही किंवा रोख प्राप्त झाली नाही परंतु नंतरच्या तारखेला रोख दिली जाते किंवा घेतली जाते त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. आपण अमनला उधारीवर माल विकला 8,000 रुपयाचा. सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे, सोल्ड मशनरी टू मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. म्हणजे अमर सिंग यांना आपण 20,000ची मशनरी उधारीवर विकली. म्हणजे या ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. आता ट्रान्झॅक्शनमधला नेक्स्ट सेकंड टाईप आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. द ट्रान्झॅक्शन which does not involve an exchange of monies or money's worth directly or indirectly are called non-monetary transaction. An exchange of one thing against another thing is called as barter transaction. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ज्या व्यवहारांमध्ये पैशाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर होत नाही अशा व्यवहारांना नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. म्हणजेच काय की एका वस्तूच्या बदल्यात आपण दुसरी वस्तू घेणे याला आपण वस्तू विनिमय व्यवहार असे म्हणतात. उदाहरण, सफरचंदच्या ऐवजी आपण आंबे घेतले म्हणजे इथे आपण पैशाचा व्यवहार केला नाही, इथे आपण वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतली म्हणून त्याला वस्तू विनिमय असे म्हणतात. म्हणून नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनला बार्टर ट्रान्झॅक्शन असेही म्हटले जाते. पुढे आपल्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 3 टाईप दिलेले आहेत. फर्स्ट आहे एंट्री. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲन एंट्री. एंट्री की ज्याला आपण नोंद असे म्हणतो. जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजेच नोंद किंवा एंट्री करणे. त्यानंतर सेकंड टाईप आहे नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. इट इज ऑलवेज गिवन इन अ ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री अँड इट युजली स्टार्टेड विथ द वर्ड बेईंग ऑर फॉर. नॅरेशन की ज्याला आपण नोंदीचे वर्णन असे म्हणतो. व्यवसायाच्या ज्या व्यवहारांची नोंद म्हणजे एंट्री केली जाते त्या एंट्री खाली त्या ट्रान्झॅक्शनचे ब्रीफ डिस्क्रिप्शन म्हणजे संक्षिप्त वर्णन केले जाते त्याला नॅरेशन असे म्हटले जाते. आता हे नॅरेशन लिहिताना फॉर किंवा बेईंगने सुरू केले जाते. त्यानंतर लास्ट टाईप आपल्याला दिलेला आहे गुड्स. द टर्म गुड्स रेफर्स टू commodities, article or things in which a trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale and to earn a profit. गुड्स की ज्याला आपण वस्तू किंवा माल असे म्हणतो. व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो त्यास व्यापारी गुड्स म्हणजेच वस्तू किंवा माल असे म्हणतो. याचा उद्देश म्हणजे व्यापारी तयार केलेल्या वस्तू खरेदी केलेल्या वस्तू यांची बाजारात विक्री करून नफा मिळविण्याचा प्रयत्न करतो. इथे आपल्याला गुड्सचं फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. मेडिसिन्स आर गुड्स फॉर दी केमिस्ट. याचा अर्थ काय की औषधी विक्रेत्याकरिता औषध हे त्याचं गुड्स आहे. व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर दी व्हेजिटेबल वेंडर. याचा अर्थ की भाजीपाला विक्रेत्यासाठी भाजीपाला हे गुड्स आहे. अँड पार्ट्स लाईक टायर्स, इंजिन, गेअरबॉक्स, केबल्स आर प्रोड्युस्ड बाय अ व्हेइकल मॅन्युफॅक्चरर लाईक बजाज ऑटो, हिरो मोटार्स. म्हणजेच काय की गाड्यांचे सुटे भाग जसे टायर, इंजिन, गेअरबॉक्स इत्यादींची वाहन निर्मिती करणाऱ्या बजाज ऑटो, हिरो मोटर्सच्या दृष्टीने या सगळ्या काय आहेत, गुड्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बेसिक ऑफ अकाउंटिंग टर्मॉनॉलॉजीजमध्ये आपल्याला या टर्मॉनॉलॉजी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन त्यामध्ये आपण 2 टाईप बघितले, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये आपण 2 टाईप बघितले, कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये आपण पुढील 3 टाईप बघितले, एंट्री, नॅरेशन अँड गुड्स. म्हणजे अशा प्रकारे आपण अकाउंटिंग टर्मॉनॉलॉजीजची
इथे इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता पुढे आपल्याला काही अकाउंटिंगच्या टर्म्स दिलेल्या आहेत, त्या टर्म्स आपण इथे बघणार आहोत. आता अकाउंटिंगची फर्स्ट टर्म आपल्याला इथे खाली दिलेली आहे, कॅपिटल अँड ड्रॉइंग. कॅपिटल, the total amount invested into the business by the owner is called a capital. Excess of assets over the liabilities is also called as capital. The equation for this is capital is equal to asset minus liabilities. Capital is a liability of the business as this amount is payable by the business enterprise to the owner at the time of closure of the business. कॅपिटल याचा अर्थ की ज्याला आपण भांडवल असे म्हणतो. भांडवल म्हणजेच काय की व्यावसायिकाने व्यवसायात गुंतवलेल्या संपूर्ण रक्कमला भांडवल असे म्हणतात. म्हणून एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर दी लायबिलिटीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल. याचा अर्थ की संपत्तीच्या देयतेवरील किंवा देणेवरील आधिक्य म्हणजे भांडवल होय. त्यामुळे कॅपिटल हे पुढे सूत्ररूपाने आपल्याला मांडता येतं की कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटीज. व्यवसाय बंद करताना सुद्धा व्यवसाय मालकाला भांडवलाची किंमत व्यवसायाकडून घेणे असल्यामुळे भांडवल ही व्यवसायाची देयता म्हणजेच इथे देणी ठरते, म्हणून त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. पुढे आहे ड्रॉइंग. The amount of cash or value of goods, asset, etc. withdraw from the business by the owners for personal use called as drawing. याचा अर्थ ड्रॉइंग की ज्याला आपण उचल असे म्हणतो. जर व्यवसाय मालकाने आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी व्यवसायातून संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख रक्कम घेत असेल तर त्याला उचल म्हणजे ड्रॉइंग असे म्हणतात. ड्रॉइंगचं इथे आपल्याला फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, अ प्रोप्रायटर पेज कॉलेज फीज ऑफ हिज सन. याचा अर्थ काय की मालकाने व्यवसायातून आपल्या मुलांची कॉलेजची फी भरण्यासाठी रोख रक्कम घेतलेली आहे की ज्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. और सेकंड एक्झाम्पल काय, पेज फॉर हिज मेडिकल एक्सपेन्सेस, मोबाईल बिल एक्सेट्रा फ्रॉम दी बिझनेस. त्याचप्रमाणे जर मुलांचे काही खर्च असतील तर ते खर्चसुद्धा तो व्यवसायातील रोख रकमेतून करतो, जसे की औषधाचा खर्च, मोबाईल बिलचा खर्च, म्हणजे इत्यादी खर्चांसाठी तो त्याच्या व्यवसायातून रोख रक्कम घेतो, म्हणजेच त्याला आपण उचल किंवा ड्रॉइंग असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट टर्म बघूया, डेटर्स अँड क्रेडिटर्स, की ज्याला आपण ऋणको आणि धनको असे म्हणतो. डेटर्स, अ पर्सन हू हॅज टू पे टू दी बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू दी बिझनेस. याचा अर्थ डेटर्स म्हणजे जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायास देणे लागत असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायाचा ऋणको असे म्हणतात, म्हणजेच डेटर असे म्हणतात. ऋणको ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसायाला पैसे देणे लागते. त्यानंतर क्रेडिटर, a person to whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditor. A creditor is a person to whom business owes money. क्रेडिटर की ज्याला आपण धनको असे म्हणतो. याचा अर्थ काय की ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळे आपण त्या व्यक्तीला पैसे देणे लागतो, ती व्यक्ती म्हणजे धनको होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास धनको म्हणजे अशी व्यक्ती होय की ज्यांना व्यवसाय हे देणे लागते. आणि नेक्स्ट आपल्याला टर्म सांगितलेली आहे बॅड डेब्ट्स. An irrecoverable amount from a debtor is known as bad debts. It is a revenue loss to the business. बॅड डेब्ट्स की ज्याला आपण बुडीत कर्ज असे म्हणतो. ऋणकोकडून म्हणजेच डेटरकडून, म्हणजे जी व्यक्ती आपल्या व्यवसायाला पैसे देणे लागत होती त्या व्यक्तीकडून वसूल न होणारी रक्कम म्हणजेच बुडीत कर्ज होय. हे व्यवसायाचे महसुली नुकसान म्हणून समजले जाते. त्यानंतर नेक्स्ट टर्म बघूयात, एक्सपेंडिचर अँड
टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर, की ज्याला आपण खर्च आणि खर्चाचे प्रकार असे म्हणतो. एक्सपेंडिचर, an amount spent by the business for any consideration received by business is called expenditure. एक्सपेंडिचर, की ज्याला आपण खर्च म्हणतो, कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या अमाऊंट स्पेंड कराव्या लागतात म्हणजेच खर्च करावे लागतात त्याला एक्सपेंडिचर किंवा खर्च असे म्हणतात. टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरमध्ये फर्स्ट टाइप आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. These expenditure is incurred to acquire fixed asset or to increase the value of fixed asset. It gives the benefit for a long period of time and it is a non-recurring in nature. कॅपिटल एक्सपेंडिचर, की ज्याला आपण भांडवली खर्च म्हणतो, हा खर्च फिक्स्ड ॲसेट मिळवण्यासाठी किंवा फिक्स्ड ॲसेटच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च आहे. हा खर्च दीर्घकाळापर्यंत लाभ देणारा आणि पुन्हा न उद्भवणाऱ्या स्वरूपाचा आहे. फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ मशिनरी म्हणजे यंत्रांची खरेदी, परत एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग म्हणजेच इमारतीचा विस्तार, परचेस ऑफ कम्प्युटर म्हणजे संगणकाची खरेदी. म्हणजे हे आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचरचे इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यानंतरनं टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरमधला सेकंड टाईप आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, की ज्याला आपण महसुली खर्च असे म्हणतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिडिएट ऑर शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. It does not increase profit earning capacity of an organization. These are normal day-to-day operating expenses of a business organization and appear on the debit side of trading account or profit and loss account. याचा अर्थ की महसुली खर्च हा असा खर्च आहे की ज्यापासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते, परंतु ताबडतोब म्हणजेच अल्पावधीत अर्थात 1 वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. हा खर्च व्यवसायाची नफा प्राप्त करण्याची क्षमता वाढवित नाही, तर हा व्यवसायानुसार प्रत्येक दिवशी होणारा सामान्य खर्च आहे. एक्झाम्पल रेंट पेड म्हणजे भाडे दिले, सॅलरी पेड म्हणजे वेतन दिले, वेजेस पेड म्हणजे मजुरी दिली. म्हणजे हे आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरमधला लास्ट थर्ड टाईप आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not within 1 year is called as deferred revenue expenditure. Such expenditure is written off over number of years. Such written off amount is shown on debit side of profit and loss account and unwritten amount is shown on asset side of the balance sheet. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा अर्थ की त्याला अस्थगित महसुली खर्च असे म्हणतात. याचाच अर्थ की हे अशा प्रकारचे खर्च आहेत की जे मूलतः महसुली स्वरूपाचे आहेत, परंतु ज्यांचा लाभ 1 वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगी आणता येत नाही. अशा खर्चांना डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. असे खर्च काही वर्षानंतर रिटर्न ऑफ करतात. असा रिटर्न ऑफ केलेला खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर म्हणजेच डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात आणि अनरिटर्न अमाऊंट ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतात. आणि इथे आपल्याला पुढे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे हेवी एक्सपेंडिचर ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड हेवी लिगल एक्सपेन्सेस. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात केलेला जाहिरात खर्च किंवा कायदेशीर खर्च, म्हणून त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. पुढे नेक्स्ट टर्म बघूया कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट, की ज्याला आपण रोख कसर आणि व्यापारी कसर असे म्हणतो. डिस्काउंट इज अ कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. याचा अर्थ की डिस्काउंट त्याला आपण कसर असे म्हणतो. कसर म्हणजे डिस्काउंट हे विक्रेत्याने ग्राहकाला दिलेली सूट किंवा सवलत होय. ट्रेड डिस्काउंट की ज्याला आपण व्यापारी कसर असे म्हणतो. इट इज ॲन अलाउन्स गिवन ऑन
catalog price or list price of goods. This discount is allowed at the time of purchase or sale of goods. Value of goods purchased or sold recorded is net value payable, that is after deduction of amount of trade discount allowed. याचा अर्थ की ट्रेड डिस्काउंट हे वस्तूंच्या विक्रीच्या वेळी वस्तूंच्या किमतीमधून कमी केलेली किंमत होय. हे डिस्काउंट विक्रेत्यांना वस्तूच्या छापील किमतींमध्ये वस्तूची विक्री करताना नफा मिळवून देण्यास मदत करते. म्हणून ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपीयर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली असं म्हटलं आहे. एक्झाम्पल, if goods of ₹1000 are sold at 5% trade discount, the value of goods that will be recorded will be ₹950. Both by the purchaser and the seller are not ₹1000. Hence, trade discount does not appear in the books of account separately. इथे आपल्याला एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1000 किमतीचा माल 5% ट्रेड डिस्काउंटने विकल्यास डिस्काउंट ₹50 मालाच्या किमतीतून वजा केले जातात आणि त्यानंतर तेवढी वजा केलेली किंमत सोडून उरलेली किंमत ही घेतली जाते. म्हणजे की अशा प्रकारे आपल्याला इथे ट्रेड डिस्काउंटबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे कॅश डिस्काउंट. इट इज द अमाउंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाउंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीट. It is the concession given for encouraging promote payment. It is a given either for the spot payment or the for payment within a specific period. Cash discount is calculated after deducting trade discount, since it is loss to the seller and gain to the buyer. Cash discount appears in the books of accounts. याचा अर्थ कॅश डिस्काउंट की ज्याला आपण रोख कसर असे म्हणतो, ही अशी रक्कम होय की जी रोख रक्कम घेतेवेळी वजा करून घेतलेली असते. प्रोत्साहन मिळावे म्हणून दिलेली ही सूट होय. प्रत्यक्ष रक्कम देतेवेळी किंवा काही कालावधीत रक्कम घेतेवेळी अशा प्रकारची सूट दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतरनं रोख कसरीचा हिशोब केला जात असल्यामुळे रोख कसर म्हणजे कॅश डिस्काउंट हे विक्रेत्याचे नुकसान आणि ग्राहकांचा फायदा असतो. या डिस्काउंटची बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंद केली जाते. म्हणजे अशी माहिती आपल्याला इथे कॅश डिस्काउंटबद्दल सांगितलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या लेक्चरला आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज याबद्दल माहिती घेतली आणि त्याच पुढे काही अकाउंटिंग टर्म्सबद्दल माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही आपल्या अकाउंटिंग टर्म्स आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. आय होप आजचा शिकवलेला पाठ तुम्हाला समजला असेल. थँक्यू फॉर लिसनिंग मी.